उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटामंदी हासू जरी कनावाकला घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर उमगाया बापर. श्री सुभाष बाबूराव विश्वंभर एक कुटुंबवत्सल ऋषितुल्य असं उत्तुंग व्यक्तिमत्व. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शून्यातून विश्वनिर्मिती करत आपल्या पुढच्या पिढीला दीपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखवत शैक्षणिक क्षेत्रात अखंड कार्यरत राहून आपल्या कार्यकर्तृत्वानं समाजभान जपत आपला वेगळा ठसा उमटवणारं प्रतिभासंपन्न व्यक्तित्व बापू अर्थात सुभाष बाबूराव विश्वंभर सर. आजचे विद्यार्थी हे देशाचे भविष्य या उक्तीप्रमाणे एक शिक्षक म्हणून शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे याची अनुभूती घेऊन ज्ञानार्जनाचं पवित्र काम अजन्म करत अखंडपणे हजारो विद्यार्थी घडवणारे श्री सुभाष बाबूराव विश्वंभर सर सर्वपरिचित आहेत. आज कुटुंबाचा हा आधारवड 75 वर्षांचा झाला. म्हणूनच अमृत महोत्सवानिमित्त अभिष्ट चिंतन करताना मागे वळून पाहताना भूतकाळातील आठवणींना उजाळा देताना तत्कालीन प्रतिकूल परिस्थितीची घरातील 18 विश्व दारिद्र्याची आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी गुरुजींनी केलेल्या संघर्षाची ही कथा नव्हे तर संघर्षाची यशोगाथा. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या संत वचनाप्रमाणे पिता श्री बाबूराव टिकाराम विश्वंभर आणि माता सौ यमुनाबाई बाबूराव विश्वंभर या सुशील कष्टकरी छोट्या व्यावसायिक दाम्पत्याच्या पोटी 1 जून 1950 रोजी नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात वीर गावच्या पुण्यभूमीवर सुभाष बाबूराव विश्वंभर यांचा जन्म झाला. श्री बाबूराव व यमुनाबाई यांचं हे 5वं अपत्य आणि कुटुंबच म्हणाल तर मुलगा उद्धवराव, माधवराव, सुभाष उर्फ बापू व रमेश, तसंच मुली सुमनबाई, अंजनाबाई, सिंधुमती अशा बहीण भावंडांसह असलेलं हे मोठं कुटुंब मोठं पण घरची परिस्थिती खूपच हलाखीची. दारिद्र्य तर 5वीला पुजलेलं. वडिलांचा बांगडी व्यवसाय, हातावरचं पोट, दिवसभर वाट सरेल तिथवर उपाशी पोटी पाय सुजेपर्यंत बांगड्या विकण्यासाठी भटकंती करून वडील थकून भागून घरी येत असत. अन मग सायंकाळी या कुटुंबाची चूल पेटायची, खाण्यापिण्याची व्यवस्था व्हायची. हे रोजच अगदी वर्षानुवर्ष सुरू होतं. समयासी सादर व्हावे देव ठेवेल तैसे राहावे या उक्तीप्रमाणे हेच प्रारब्ध मानून जगण्याचा संघर्ष सुरूच होता. पण दिवस येतात दिवस जातात या उक्तीप्रमाणे सुभाष सरांचे मोठे भाऊ उद्धवराव तात्या व माधवराव दादा यांनी त्या प्रतिकूल परिस्थितीशी 2 हात करत वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी व्यवसायाची दारं खुली केली. मग काय, काही दिवसातच परिस्थिती सुधारत गेली. तोपर्यंत सुभाष विश्वंभरांनीही 7वी उत्तीर्ण होऊन 8वीत पदार्पण केलं.
आपणही शिकून मोठं व्हायचं, काहीतरी करून दाखवायचं आणि कुटुंबाला हातभार लावायचा. या जिद्दीनं सुभाष विश्वंभर यांनी उज्ज्वल भवितव्याचं स्वप्न पाहत त्या दिशेनं आपला जीवन प्रवास सुरू केला. शिक्षणाशिवाय प्रगती नाही हे मर्म जाणून पुढील शैक्षणिक वाटचाल सुरू ठेवत 8वी ते 11वी विरगावातच कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूल विरगाव इथं शिक्षण घेतलं. जुनी मॅट्रिक अर्थात SSC सुभाष विश्वंभर सर 1968 सालात उत्तीर्ण झाले. याच दरम्यान कुटुंबात सदस्यांची संख्या वाढत गेली, खर्चाचं प्रमाण वाढलं. निसर्ग नियमांप्रमाणे आता वडिलांनाही वृद्धत्व आलं. प्रपंचाचा संपूर्ण भार उद्धवराव व माधवराव या दोघा भावंडांवर पडला. परिस्थिती खालावली. आधीसारखेच दिवस पुन्हा समोर उभे राहिले. पण या परिस्थितीसमोर शरण न जाता वडिलांच्या मार्गदर्शनानं उद्धवराव आणि माधवराव यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि अशी काही उसळी मारली की दिवस हळूहळू बदलू लागले. उत्पन्नही वाढू लागलं. नवी घरदारं झाली, शेती सुद्धा घेतली. हळूहळू समृद्धीची वाटचाल सुरू झाली. भगवंताच्या कृपेनं, आई वडिलांच्या सुसंस्कारानं, प्रामाणिक कष्टानं प्रगतीचा आलेख वाढतच होता. अशातच सुभाष विश्वंभर यांनी D.Ed साठी वाळवे तालुक्यातील सांगली जिल्ह्यामधील रयत शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला. या शिक्षणाच्या वेळीही परिस्थितीशी झगडावे लागले. कारण या शैक्षणिक प्रवासाच्या दरम्यान 1972च्या दुष्काळाचं भयंकर संकट समोर उभं होतं. पण हार न मानता हा शैक्षणिक प्रवास अखंड सुरू ठेवला. दुष्काळाच्या या सावटामुळं अतोनात हाल व्हायचे. खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी सुभाष विश्वंभर यांना आठवड्यातून 1-2 दिवस उपवासही करावा लागत असे. अशा भीषण परिस्थितीत 2 वर्ष शिक्षण पूर्ण करत पुढे दुष्काळग्रस्त म्हणून 8 नोव्हेंबर 1973 रोजी अत्यंत अल्प पगाराची नोकरी मिळाली. घरची परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यानं जबाबदारीचं भान ठेवत घरी लक्ष देत जीवनाची धडपड सुरू होती. पण संकटांची मालिका संपत नव्हती. कारण 23 मार्च 1974 रोजी वडिलांचे अर्थात बाबूराव टिकाराम विश्वंभर यांचं दुर्दैवानं निधन झालं. संपूर्ण कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला होता. पितृछत्र हरपल्यामुळं संपूर्ण कुटुंब शोकसागरात आकंठ बुडालं होतं. घरात अजून 4 विवाह संपन्न व्हायचे होते. ही मोठी जबाबदारी तिघा भावांवर सोपवून जणू सरांच्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला होता. अखेर एकमेकांना धीर देत, एकमेकांना सावरत पुढील वाटचाल सुरू केली. सर्वांनी एकत्र बसून विचार विनिमय करून हळूहळू सर्व जबाबदाऱ्या या 3ही भावंडांनी पार पाडल्या. ही सर्वात मोठी कामगिरी बजावणारे, मदतीला धावून येणारे, कुटुंबासाठी आधारस्तंभ ठरले. अशा कर्तबगार व परिस्थितीशी झुंज देणाऱ्या थोर बंधूंसाठी शब्दही अपुरे पडतात. ते आजही आणि उद्याही बाप्पूंसाठी पूजनीय आहेत आणि राहतील यात शंका नाही. दिवस लोटले आणि 1975 साली सुभाष विश्वंभर सरांचा विवाह वसंत वामन कुंभकर्ण व गंभा विमलबाई यांची कन्या विजयालक्ष्मी अर्थात सुनंदा राहणार सुकेने यांच्याबरोबर संपन्न झाला. नंतर कुटुंबातील उर्वरित विवाहही संपन्न झाले. अत्यंत खडतर परिस्थितीशी झगडून आता संपूर्ण कुटुंब प्रगतीपथावर आले. अशातच सुभाष विश्वंभर सरांच्या नोकरीची पहिली नेमणूक तळेगाव तालुका चांदवड इथं झाली. याच दरम्यान दुग्ध शर्करा योगच जणू जुळून आला आणि सरांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती सुनंदा यांना ही नोकरी मिळाली. आता सुभाष विश्वंभर सरांची आणि संपूर्ण कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती सुधारत गेली. 9 वर्ष तळेगावला नोकरी केल्यानंतर सरांची बदली सिन्नर तालुक्यातील खोपडी इथं झाली आणि त्यांच्या पत्नीची बदली येवला शिरसगाव लौकी इथं झाली.
याला अपवाद म्हणाल तर हे पती पत्नी राघे खोपडे इथं एकत्र काम करू लागले. जीवनक्रम सुरळीत सुरू झाला. ही आई वडिलांची पुण्याई अन बापूंच्या आराध्य दैवताची अर्थात विरगावच्या पद्मनाभ स्वामींची कृपा. याच दरम्यान बापूंच्या जीवनात एक अमूलाग्र बदल घडला. हा बदल म्हणजे स्वाध्याय. तेजोमय नाद ब्रह्म है. सन 1983 ला भावसौरभ लोणारवाडी तालुका सिन्नर इथं महिला संचलन पाहिल्यावर सरांनी स्वाध्यायात पदार्पण केलं. तेव्हापासून ते आजपर्यंत स्वाध्यायाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये सर अखंडपणे सक्रिय सहभाग घेत सामील होत आहेत. भक्ती फेरी, भावफेरी, स्वाध्याय केंद्रात उपस्थिती, योगेश्वर भावकृषी, आजपर्यंत सर सर्वांमध्येच सामील असतात. अशा प्रकारे शैक्षणिक प्रवासाबरोबरच संस्कारक्षम समाजभान जपण्याचा दिनक्रम सरांचा अविश्रांत सुरूच होता. अशातच 1985 सालात उभयतांची बदली पंचाळे तालुका सिन्नर इथं झाली. नंतर 4 वर्षातच मेशी तालुका बागलान इथं बदली झाली. शिक्षक म्हणून 13 वर्षांचा अर्थात एका तपाहून अधिक काळ मेशी इथं सुभाष सरांनी नोकरी केली आणि नंतर 2001 रोजी डोंगरगाव इथं सरांची बदली झाली. यानंतर काही वर्षानंतर 2007 सालात सुनंदा सुभाष विश्वंभर यांची ही बदली सुदैवानं डोंगरगावालाच झाली. दोघेही पुन्हा एकत्र आले. शिक्षकी पेशातही इतकी भटकंती आणि सरकारी नोकरीत इतका त्याग असतो हे चांगलंच उमजत होतं. जणू काळ परीक्षाच घेत होता आणि या परीक्षेचं फळ सर मॅडम यांना मिळालं. प्रथम सुभाष सरांना याच डोंगरगावात प्रमोशन मिळालं आणि ज्ञानदान सर्वश्रेष्ठ दान या बिरुदाप्रमाणे ज्ञानदानाचं अनमोल असं पवित्र कार्य करत 31 मे 2008 रोजी आदरणीय सुभाष बाबूराव विश्वंभर सर सेवानिवृत्त झाले. साधारण 1 वर्षानंतर सरांच्या पत्नी सौभाग्यवती सुनंदा सुभाष विश्वंभर यांनाही प्रमोशन मिळालं आणि त्यांची प्रमोशनवरील बदली सुरगाणा तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक इथं झाली. 6 वर्ष सुरगाण्यात राहिल्यावर उभयतांना जीवनात बरंच काही शिकायला मिळालं. आदिवासी जनजीवन जवळून पाहायला मिळालं. जीवन जगण्यासाठीचा त्यांचा संघर्ष पाहिल्यानंतर सर आणि मॅडम यांच्या जीवनातही निश्चितपणे बदल घडला. काळ लोटला आणि 31 मे 2014 रोजी सरांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती सुनंदा सुभाष विश्वंभर सेवानिवृत्त झाल्या. सेवानिवृत्त झाल्यानंतर आयुष्याच्या सर्व अनुभवांचे गाठोडे घेऊन दोघेही पुण्यात त्यांच्या मुलाकडे राहावयास आले. पुणे तिथं काय उणे या उक्तीप्रमाणे यांना पुण्यातही बरंच काही शिकायला मिळालं. इथं एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की सर व मॅडम दोघेही नोकरी व्यवसायानं शिक्षक. त्यांच्याकडून अनेक विद्यार्थ्यांना शिकायला मिळणं हे स्वाभाविक. पण आयुष्य जगताना सभोवतालच्या जगात जे जे उदात्त ते ते घ्यावे. जीवनाचे विद्यापीठ व्हावे. जगताना प्रत्येक ठिकाणी अनुभवांनी शिकत जावे. अनुभवांनी शिकत जावे. याप्रमाणे सर व मॅडम आत्मबोध घेत शिकत होते आणि संस्कारक्षम नवी पिढी घडवत होते. विद्येचं माहेरघर, सुधारकांचं शहर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या भूमीवर सोन्याचा नांगर फिरवून सुसंपन्न असं रयतेचं स्वराज्य घडवलं, ज्या भूमीवर लोकमान्य टिळकांनी स्वराज्याची सिंहगर्जना केली, ज्या भूमीवर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, अशा पुण्यनगरीत हाडाच्या शिक्षकांना राहायला मिळणं हे त्यांच्यासाठी निश्चितच भाग्यदायी आणि तितकंच आनंददायी होतं. आयुष्यभराच्या भटकंतीतून काही क्षणांचा विसावा लाभला होता. आता विसाव्याचे क्षण
माझे सोनियाचे मणी सुखे ओविता ओविता सुखे ओविता ओविता त्याची ओढतो स्मरणी आता विसाव्याचे क्षण पती पत्नी एकमेकांसाठी वेळ देऊ शकत होते. एकमेकांची चांगली साथ लाभली. जीवनातील सर्वोच्च असा आनंद आता चिरंजीव योगेश यांच्या बरोबर मिळाला. 2 मुलं व 2 मुली असं सरांचं कुटुंब. या चौघांनीही आई वडिलांचा अर्थात सर आणि मॅडम यांचा जीवन संघर्ष अगदी जवळून पाहिला असल्यानं ते चौघेही आज रोजी यशस्वी जीवन जगत आहेत. दोन्ही मुलं अनुक्रमे दीपक सुभाष विश्वंभर व योगेश सुभाष विश्वंभर, दोन्ही सुना मेघा दीपक विश्वंभर व डॉक्टर रुचा योगेश विश्वंभर, तसंच 2 मुली चेतना आकाश कासार व रोहिणी वेदेश्वर कोळपकर, दोघे जावई आकाश दत्तात्रय कासार आणि वेदेश्वर पंढरीनाथ कोळपकर हे सर्वजण उच्च शिक्षित असून डॉक्टर, इंजिनियर, व्यापार, नोकरी करून आनंदात जीवन जगत आहेत. त्यांना यशोशिखरावर विराजमान पाहून माता पित्यांना उच्च कोटीचा आनंद लाभत आहे. धन्य ते विरगावकर विश्वंभर कुटुंब. या विश्वंभर कुटुंबातील नातवंडही आज मितीस चांगलं शिक्षण घेत आहेत. हे पाहून आजी आजोबा निश्चितच सुखावत आहेत. आणि विश्वंभर कुटुंबातील या मुलांच्या नातवंडांच्या यशाचं गमक म्हणाल तर सर्वांचे श्रम आणि आई वडिलांनी केलेले सुसंस्कार, आदर्श भाऊ बहिणी. तसंच इथं एक आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे गुरुजींचे लहान भाऊ रमेश यांचा. कारण वयानं लहान असूनही कुटुंबाला त्यांनी चांगली साथ दिली. भाचे, पुतणे, पुतण्या यांना सर कोटी कोटी प्रणाम करतात. आणि आजपर्यंतच्या जीवन प्रवासात गावोगावी असलेले सर्व शेजारी आणि लाभलेला सुंदर मित्र परिवार यांना सर आपलं आदर्श मानतात. त्यांच्या ऋणात राहून त्यांनाही प्रणाम करतात. या जीवन प्रवासात साथ देणाऱ्या सर्वच ज्ञात अज्ञात हितचिंतकांचे सर स्मरण करतात. इवलेसे रोप लावियले द्वारी या उक्तीप्रमाणे आयुष्यातील संकटांचं रूपांतर संधीत करून आदरणीय सुभाष बाबूराव विश्वंभर यांनी आपल्याला एक आदर्श घालून दिला. आज सरांचा अमृत महोत्सव आहेच. आणि आणखी एक दुग्ध शर्करा योग म्हणजे आज गुरुजींच्या अर्थात श्री सुभाष बाबूराव विश्वंभर आणि सौभाग्यवती सुनंदा सुभाष विश्वंभर यांच्या लग्नाचा 50वा वाढदिवसही आहे. त्यामुळं सुभाष बापूंसोबत 50 वर्ष खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आणि आयुष्यभर साथ देणाऱ्या सुनंदा मॅडम आणि सुभाष सरांना लग्नाच्या 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. संपूर्ण कुटुंबाचा हा आधारवड आज 75 वर्षांचा झाला. संपूर्ण कुटुंबाला या वटवृक्षानं वात्सल्याची छाया दिली. आपल्या कर्तृत्वानं आणि दातृत्वानं अनेक माणसं जोडली. शून्यातून विश्वनिर्मिती करत आकाशाला गवसणी घातली. अशा आदरणीय सुभाष बाबूराव विश्वंभर यांना अमृत महोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. बापू, आपणास उत्तम आयु आरोग्य लाभो. आपल्या कृपा आशीर्वादाची कृपाछाया आम्हा सर्वांवर निरंतर राहो. आपला कृतार्थ जीवन प्रवास शतायुषी हो, हीच ईश्वर चरणी मंगल प्रार्थना. धन्यवाद. मणी उडता उडता होती त्याचीच सवे दूर असाल तिथे हो, दूर असाल तिथे हो, नांदतो मी तुम्हा सवे. आता विसाव्याचे क्षण माझे
ओढता